नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, यूट्यूब सेशनच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करण्यासाठी इतिहास GS1 चे UPSC चे प्रीवियस इयर क्वेश्चन घेऊन आपण विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहिली पाहिजे यासाठी लेखन सरावाचं सत्र यापूर्वी या ठिकाणी घेतलं. हे लेखन सरावाचं सत्र हे अशाच पद्धतीने कंटिन्यू या ठिकाणी राहणार आहे. मात्र आजच्या सेशनमध्ये आपण हिस्ट्री ऑप्शनल या पेपरमध्ये जे प्रश्न आयोगाने विचारले होते त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आणि ते प्रश्न कशा पद्धतीने लिहायचं या संदर्भात थोडंसं छोटेखानी मार्गदर्शन आज आपण इथे या ठिकाणी करणार आहे. लक्षात घ्या, 28 मार्च पासून तुम्ही राज्यसेवेचे फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात करणार आहे आणि त्या सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडायचा आहे. तर महाराष्ट्रातले खूप सारे विद्यार्थी हे हिस्ट्री ऑप्शनल कडे देखील सकारात्मक नजरेतून पाहत आहेत आणि हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट या ठिकाणी ते चूज देखील करतायत. माझी देखील स्वतःची हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे, जी बॅच या ठिकाणी सुमारे 80 ते 85% बॅच जी आहे तिचे लेक्चर्स या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर लक्षात घ्या, माझ्याहीकडे खूप सारे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर अशा सर्वच महाराष्ट्रातल्या खास करून हिस्ट्री ऑप्शनल निवडणाऱ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांसाठी आजचं हे सत्र हे खूपच महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. यामध्ये आपण UPSC चे जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन ते इथं आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, UPSC 2015 चा एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि हा जो प्रश्न आहे UPSC 2015 चा, तर तो आपला हिस्ट्री ऑप्शनल मध्ये काय प्रश्न विचारला ते आधी आपण पाहूया आणि मग त्याचं उत्तर हे कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे ते आपण इथे चर्चा करूया. आता बघा, इथे प्रश्न दिलेला आहे, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे नव्हे तर पर्यावरणीय ऱ्हासामुळे झाला, चर्चा करा. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी एकूण 250 शब्दांमध्ये इथे या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे, तर 250 शब्दांमध्ये तुम्हाला हा प्रश्न इथे या ठिकाणी लिहायला सांगितलेला आहे. आता एक नीट व्यवस्थित आपण या ठिकाणी एक लक्षात ठेवा, हिस्ट्री ऑप्शनल UPSC जर आपण पाहिला तर UPSC चा एक क्वेश्चन, पहिला जो क्वेश्चन पेपर आहे किंवा पहिला जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी मॅप रिडिंग वर आहे. मात्र MPSC ने तसं स्ट्रक्चर इथं दिलं नाही. तर MPSC ने सर्वच ऑप्शनल पेपरला समान न्याय दिलेला आहे. म्हणजे ऑप्शनल पेपर मध्ये एकूण 8 प्रश्न समूह असणार आहे आणि या 8 प्रश्न समूहांपैकी 5 प्रश्न समूह तुम्हाला इथे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्न समूहामध्ये 3 प्रश्न या ठिकाणी असणार आहे जे तुम्हाला कंपल्सरी इथे या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि हा जो काही एक प्रश्न समूह आहे जो एकूण 50 मार्कांचा असणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग इथं 250 शब्द आणि त्याचबरोबर 150 शब्द अशा प्रकारचं बायोफॉर्गेशन या ठिकाणी आहे. तर तशाच पद्धतीनं UPSC 2015च्या पेपरमध्ये 250 शब्दांमध्ये लिहा अशा पद्धतीचा हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर इथे या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा, हा जर आपण क्वेश्चन पाहिला आणि हा हिस्ट्री ऑप्शनलच्या बाजूने, परंतु लक्षात घ्या इतिहासाचा GS चा जर आपण भाग पाहिला तर त्यामध्ये संस्कृती हा घटक येतो बघा. मग या संस्कृतीशी संबंधित पण हा प्रश्न या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे GS ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांनी देखील हा प्रश्न व्यवस्थितरित्या पहा, कारण हा प्रश्न येऊ शकतो GS ला. कारण तुमच्या पेपरमध्ये बस आर्ट अँड कल्चर नाहीये तर तिथं संस्कृती पण तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटते ना. म्हणजेच आपल्याला या प्रश्नावर थोडंसं गांभीर्यपूर्वक काम करावं लागणार आहे. आता बघा, म्हटलं काय की इंडस व्हॅलीचा किंवा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे नव्हे तर पर्यावरणीय ऱ्हासामुळे झालेला आहे, चर्चा करा. आता बघा, या प्रश्नामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास, याच्यावर आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे आणि इथं म्हटलं की या संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे नाही झाला तर तो पर्यावरणीय ऱ्हासामुळे झालेला आहे, हे स्पष्ट आपल्याला करायचं, याची चर्चा करायची. आता बघा, इथं तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन काय आहे ते सांगणं गरजेचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला सुरुवातीच्याच पॅरेग्राफ मध्ये इंट्रोडक्शन मध्येच या पद्धतीचं या ठिकाणी बाह्य आक्रमणाची संकल्पना काय होती ती पण इथे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. कारण इथं म्हटलंय की बाह्य आक्रमणामुळे सिंधू संस्कृती ऱ्हास नाही झाला तर ते पर्यावरणीय ऱ्हासामुळे ही संस्कृती लोप पावलेली आहे, तेच तुम्हाला स्पष्ट करायचंय. मग आता नेहमीप्रमाणे काय, तर आता आपल्याला इथे या ठिकाणी याचं इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं आहे.
मी वारंवार हे सांगतोय की इंट्रोडक्शन करायचंय म्हणजेच आपण मी इथं शब्द लिहिला इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना, तर तुम्ही पेपरमध्ये जेव्हा उत्तर लिहिता तेव्हा हा शब्द टाकायचा नाही, लक्षात घ्या. इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना हा शब्द न टाकता थेट पद्धतीने या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे. मग काय आपल्याला लिहिता आलं पाहिजे, तर बघा नेहमी प्रश्न लिहित असताना आपला जो काही प्रश्न आपल्याला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सार तुमचा प्रस्तावनेमध्ये इंट्रोडक्शन मध्ये आला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग यामध्ये काय, तुम्हाला इंडस व्हॅली बद्दल माहिती देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणीय ऱ्हासाबद्दलची माहिती या ठिकाणी या बाह्य आक्रमणाचं कारण हे कोणी मांडलं त्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे. मग यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलं पाहिजे की इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून किंवा इसवी सन पूर्व 2500 ते 1800 BC पर्यंत भारतामध्ये सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. बस ही संस्कृती भारताची, हे संस्कृती म्हणजे भारताचं पहिलं नागरीकरण म्हणून याला या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे किंवा हे भारताचं पहिलं नागरीकरण या ठिकाणी होतं. या संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे झाला असा सिद्धांत मार्टिलर व्हीलरनं या ठिकाणी मांडला. मात्र मार्टिलर व्हीलरनं हा जो सिद्धांत मांडला त्याला दिलेले जे पुरावे आहेत ते पुरेसे भक्कम नाहीत आणि म्हणून मग या संस्कृतीचा ऱ्हास हा पर्यावरणीय ऱ्हासामुळे झाला. या बाबींना भक्कम पुरावा खालील प्रमाणे देता येतो. ठीक आहे ना. तर हे 3 ते 4 ओळी किंवा 4 ते 5 ओळीमध्ये आपण काय केले, प्रस्तावना केली. मग याच्यामध्ये आपण लक्षात घ्या, या इंट्रो मध्ये आपण काय काय सांगितलं, तर इंट्रो मध्ये आपण सिंधू संस्कृती जी आहे तर त्या सिंधू संस्कृतीचा कालखंड सांगितला. या संस्कृतीचं वैशिष्ट्य काय होतं, जसं की मी सांगितलं तुम्हाला की ही संस्कृती भारतामध्ये पहिलं नागरीकरण पाहायला भेटतं. ठीक ना. तर हे सांगितलं आणि आपण बाह्य आक्रमणामुळे कोणी ऱ्हास झाला हा सिद्धांत कोणी मांडला, तर मार्टिन व्हीलरनं मांडला. तो कसा चुकीचा आहे हे पण आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. मी रिपीट करतो बघा. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून ते 1800 BC पर्यंत भारतामध्ये सिंधू संस्कृती किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये, सिंधुवतीच्या उपनद्यांच्या खोऱ्यांमध्ये ही संस्कृती अस्तित्वात होती. हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचं पहिलं नागरीकरण इथे या ठिकाणी दिसून येतं. मार्टिलर व्हीलर या पुरातत्व खात्याच्या अध्यक्षाच्या मते किंवा विद्वानाच्या मते या संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे झाला. मात्र त्यानं दिलेले जे पुरावे आहेत हे भक्कम पुरावे नसल्या कारणामुळं या पुराव्यांवर विश्वास ठेवता येत नाही. खऱ्या अर्थानं सिंधू संस्कृतीचा ऱ्हास हा या ठिकाणी पर्यावरणीय ऱ्हासामुळे झाला. याबाबत खालील मत किंवा खालील सिद्धांत मांडता येतील. हे तुम्हाला स्पष्टपणे हे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये द्यायचंय. मग आता तुम्हाला इथे या ठिकाणी काय करावं लागेल, तर तुम्हाला नेहमीप्रमाणे 2 पॅराग्राफ 3 पॅराग्राफ असं करा. अदरवाईज सरळ सरळ तुम्ही टायटल टाका आणि त्या टायटल नुसार तुम्ही या ठिकाणी एक मुद्दा तो या ठिकाणी एक्सप्लेन करा. मग पहिलं जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं तर कोणाचं काय मत होतं ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, ही या संस्कृत ऱ्हास कशामुळे झाला, तर पूर आणि भूकंप यामुळे झाला अशा प्रकारचा एक सिद्धांत या ठिकाणी मांडला जातो. पूर आणि भूकंप. मग हा सिद्धांत कोणी मांडला हे माहिती पाहिजे. बॅच मध्ये आपण पूर्णपणे शिकवलेले आहे. कोणी मांडला, हा R.L. रेक्स यांनी मांडला आहे ना. R.L. रेक्स यांनी हा सिद्धांत मांडला. मग याच्यामध्ये काय म्हटलं, तर ते म्हणले की सिंधू नदीचं खोरं किंवा सिंधू नदीचा हा जो भाग आहे सातत्यानं पूर आणि भूकंप प्रवण क्षेत्रातला भाग आहे. तर या भागामध्ये मोठे मोठे महापूर आलेले आहेत. या भागामध्ये मोठमोठे भूकंप आले आहेत आणि म्हणून मग या भागातील नगररचना ही जमीनदोस्त या ठिकाणी झाली किंवा ती या ठिकाणी नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. अशा प्रकारचा सिद्धांत R.L. रेक्स यांनी या ठिकाणी मांडला. ठीक आहे ना. तर हा एक मुद्दा इथे मांडता आला पाहिजे. दुसरा जर आहे तर तो या ठिकाणी काय आहे, तर सिंधू नदीचा मार्ग या ठिकाणी बदलणं हे ना. दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे काय, असं सरळ टायटल टाका. त्यामध्ये लिहा सिंधू नदीचा मार्ग बदलणं. तर सिंधू नदीचा मार्ग बदलणं, तर हा एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला पाहायला भेटतो. कोणी बरं मांडला हा सिद्धांत, तर आपल्याला माहिती आहे बॅच मध्ये शिकवलं बघा. H.T. लेम्ब्रिक आहे ना. H.T. लेम्ब्रिक जो आहे तर त्या H.T. लेम्ब्रिकनं हा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. मग आता आपल्याला काय सिद्धांत आहे हा,
की इथं म्हटलं गेलेलं आहे की एस.टी. लेम्ब्रिकनं म्हटलेलं आहे की जगामध्ये ज्या काही संस्कृती आल्या तर त्या सर्व संस्कृती नदी किनारी या ठिकाणी वसलेल्या आहेत, नदी किनारी वसलेल्या आहेत. सिंधू नदी जी आहे हे असं क्षेत्र आहे की हे सिंधू नदी ही वारंवार या ठिकाणी आपला मार्ग बदलत गेलेली आहे आणि म्हणून मग सिंधू नदीनं अनेक नैसर्गिक कारणांमुळे आपला मार्ग या ठिकाणी त्यांनी बदललेला आहे. परिणामी या भागातील लोक जे आहे त्यांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आणि म्हणून मग नदीचा मार्ग बदलल्यामुळं ते लोक या भागातून दुसरीकडे स्थलांतरित झाले. या प्रकारची भूमिका एस.टी. लेम्ब्रिक जो आहे तर त्या एस.टी. लेम्ब्रिकनं इथे या ठिकाणी मांडलेली आहे. तर हे तुम्ही इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तिसरा जर आपण याचा सिद्धांत या ठिकाणी मांडला तो डी.पी. अग्रवालनी मांडला. डी.पी. अग्रवाल जे होते त्यांनी काय भूमिका या संदर्भात मध्ये मांडली तर सिंधू नदी किंवा हे जे क्षेत्र आहे कशामुळे या ठिकाणी या संस्कृत ऱ्हास कशामुळे झाला तर दुष्काळ आणि त्याचबरोबर घग्गर नदी जी आहे, दुष्काळ आणि त्याचबरोबर घग्गर नदी, या घग्गर नदीला आलेला घग्गर नदी जी आहे ही सुकी पडली किंवा ही जी नदी आहे ही कोरडी पडली. यामुळं या संस्कृतीचा ऱ्हास झाला. अशा प्रकारचा सिद्धांत जो आहे हा डी.पी. अग्रवाल जे आहे तर त्या डी.पी. अग्रवालनं इथे या ठिकाणी मांडलेला आहे. मग या डी.पी. अग्रवालचा सिद्धांत तो तुम्हाला इथे या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. डी.पी. अग्रवाल या ठिकाणी म्हणतात की सिंधू नदीची मुख्य नदी जी होती ती या ठिकाणी घग्गर नदी या ठिकाणी आहे. म्हणजेच काय त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं की ही संस्कृती जी आहे ही संस्कृती ही दोन नद्यांवर या ठिकाणी आधारित राहिली. एक म्हणजे सिंधू नदी आणि दुसरी आहे घग्गर नदी. आणि त्यांचं असं म्हणणं राहिलं की घग्गर नदी जी आहे तर त्या घग्गर नदीच्या दोन उपनद्या ही या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं राहिलं. मग घग्गर नदीची एक उपनदी आहे तिचं नाव होतं सतलज. तिचं नाव या ठिकाणी होतं सतलज आणि दुसरं जे आहे तिचं नाव होतं यमुना. मग हे डी.पी. अग्रवाल काय म्हणतात की घग्गर नदीच्या किनारी खऱ्या अर्थाने ही संस्कृती या ठिकाणी बसलेली होती. पण ते डी.पी. अग्रवाल असं म्हणतात की सतलज नदीनं आपला मार्ग बदलला आणि ही सतलज नदी ही घग्गर नदीला सोडून ती या ठिकाणी सिंधू मध्ये या ठिकाणी ती विलीन झाली आणि यमुना नदी जी आहे ती या ठिकाणी गंगा नदीला या ठिकाणी जाऊन मिळाली आणि म्हणून मग घग्गर नदी कोरडी पडली. या भागामध्ये दुष्काळ आला आणि म्हणून या प्रकारची संस्कृती जी आहे ही या ठिकाणी लोप पावली. या प्रकारचा सिद्धांत डी.पी. अग्रवालनं इथे या ठिकाणी मांडला. आता बघा त्यानंतरचा एक महत्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे फ्रेयर सर्व्हिसनं मांडला. जसं की परिस्थितिकी असंतुलन है ना, परिस्थितिकी असंतुलन नाव नीट लक्षात घ्या. परिस्थितिकी असंतुलनामुळं ही संस्कृती या ठिकाणी लोप पावलेली आहे. या प्रकारचा सिद्धांत इथं वरती लिहितो, इथेच लिहितो मी फ्रेयर सर्व्हिस जो आहे तर त्या फ्रेयर सर्व्हिसनं इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मग या फ्रेयर सर्व्हिसचं काय म्हणणं होतं डिटेलमध्ये आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे. फ्रेयर सर्व्हिस असं म्हटला की कोणतीही संस्कृती जी आहे ही उपजाऊ नदी क्षेत्राच्या अवतीभोवतीच या ठिकाणी असते. सिंधू नदीचं क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी अनेक नद्यांनी युक्त असणारं क्षेत्र असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर उपजाऊ जमीन या ठिकाणी होती आणि त्यामुळं खूप मोठी लोकसंख्या ही सिंधू नदी क्षेत्रामध्ये या ठिकाणी राहत होती. तर त्यांनी पुढे असं म्हटलं की या भागामधल्या लोकांनी शाश्वत विकासाचा विचार न करता मानवाच्या गरजा भागण्यासाठी ज्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर उपसा या ठिकाणी केला आणि त्यामुळं ही जी जमीन आहे ही जमीन जी आहे हिची उत्पादक क्षमता जी आहे ती या ठिकाणी समाप्त या ठिकाणी झाली आणि म्हणून मग मानवाला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत आणि त्याचबरोबर जमिनीची उत्पादक क्षमता याचा समतोल न साधल्यामुळं परिस्थितिकी असंतुलनामुळं या संस्कृतीचा ऱ्हास झाला. या प्रकारचा सिद्धांत फ्रेयर सर्व्हिस इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षात घ्या पर्यावरणीय ऱ्हासामुळं ही संस्कृती ऱ्हास झाली याबद्दल ह्या चारही लोकांनी या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली. तर ही भूमिका तुम्हाला इथे या ठिकाणी सिद्ध करायची आहे. या भूमिकेवर तुम्हाला इथे चर्चा इथे या ठिकाणी करायची आहे आणि मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही इथे या ठिकाणी म्हणा की या संस्कृतीचा ऱ्हास कोणत्या बाह्य आक्रमणामुळे झाला नसून खऱ्या अर्थाने ही संस्कृती ही या ठिकाणी पर्यावरणीय ऱ्हासामुळेच या ठिकाणी ही संस्कृती लोप पावली. या प्रकारचा सिद्धांत जो आहे हा या ठिकाणी याला भक्कम पुरावा इथे या ठिकाणी मिळतो. या सिद्धांताला भक्कम पुरावा इथे या ठिकाणी मिळतो.
आणि फुल स्टॉप द्या. अशा पद्धतीचं हा या ठिकाणी आपला जो काही चर्चा आहे ती चर्चा इथे या ठिकाणी संपून जाते. तर UPSC 2015चा जो पेपर आहे, समजा असा पेपर जसा तसा जर आला MPSCच्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या, तर बस हे सिद्धांत तुम्हाला मांडायचे ना. सिंधू संस्कृत ऱ्हास कसा झाला हे तुम्हाला मांडायचं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाह्य आक्रमणाचं कारण नका सांगू आम्हाला, बाह्य आक्रमणामुळे नाही झाला, तर ते म्हणतात की पर्यावरणीय ऱ्हासामुळे झाला, तर ते स्पष्ट करा. तर ते स्पष्ट करण्यासाठी RL रेईचा सिद्धांत, HT लेम्ब्रेचा सिद्धांत, DP अग्रवालचा सिद्धांत, फ्रेयर सर्वेचा सिद्धांत तो माहिती असणं गरजेचं आहे. हा प्रश्न GS ला पण विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे ना. हा प्रश्न GS ला पण येऊ शकतो इंडस व्हॅलीच्या माध्यमातून. त्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही पहा. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास विषय ज्या विद्यार्थ्यांना आवडतो, ज्या विद्यार्थ्यांना इतिहासवर भरोसा आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल ज्यांनी या ठिकाणी निवडला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की इतिहास वैकल्पिक विषयाशी एक संबंधित महत्वाची बॅच आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर आहे. यामध्ये तुम्हाला एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया जवळपास या ठिकाणी पेपर 1चं काम कम्प्लीट झालेलं आहे. पेपर 2 मध्ये मॉडर्न इंडिया कम्प्लीट झालेला आहे, आफ्टर इंडिपेंडंट कम्प्लीट झालेलं आहे. बस फक्त आधुनिक जगाचा इतिहासावरचे लेक्चर्स या ठिकाणी अपलोड करायचे. ते 1 एप्रिल पासून आपण या ठिकाणी करणार आहोतच. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर जे पण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल निवडतील त्या विद्यार्थ्यांना सजेशन राहील, ही बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सिलेबस इथे या ठिकाणी कव्हर करून दिलेला आहे. या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे लेक्चर्स आहेत, प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला PDF नोट्स आहेत, हँड रिटन नोट्स आहेत. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी हिस्ट्री ऑप्शनल ज्यांनी निवडला त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. हिस्ट्री ऑप्शनल जर तुम्ही घेतला तर इतिहास GS करण्याची गरज नाहीये किंवा वेगळं काही त्याचा एफर्ट करण्याची गरज नाही, आणि नाही प्रिलियमसाठी वेगळं एफर्ट घेण्याची गरज आहे. म्हणजे प्रिलियमचे 30 मार्क तुम्हाला मिळतील आणि GS 1 मध्ये हिस्ट्री जी 100 मार्कांची आहे, मोठा भाग आहे लक्षात घ्या हिस्ट्रीचा, तर त्याचे या ठिकाणी तुम्हाला 100 मार्क या ठिकाणी मिळेल. आणि हिस्ट्री ऑप्शनलचे 500 मार्क, जवळपास 600 हे मुख्य परीक्षेचे मार्क, आणि त्याचबरोबर प्रिलियमचे 30 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी हातचे मिळून जाईल. तर या पद्धतीचं हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे. तर लक्षात घ्या, या बॅच मध्ये ऑफर आपण ठेवलेली आहे. तर 28 मार्च पर्यंत जे पण कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनची बॅच जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना 7,000 रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट या ठिकाणी इथं मिळणार आहे. 7,000 रुपये त्यांचे लगेच इथे या ठिकाणी माफ केले जातील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 7,000 हा कुपन कोड या ठिकाणी दिलेला आहे ऍप्लिकेशन मध्ये. तो तुम्हाला इथे या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 25,000 रुपयाच्या बॅच मधनं 7,000 रुपये मायनस होऊन तुम्हाला उर्वरित फीज या ठिकाणी पे करावी लागेल. या बॅच मध्ये तुम्हाला EMI ची सिस्टीम देखील या ठिकाणी आपण दिलेली आहे. तर तुम्ही EMI मधनं देखील ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण हिस्ट्री ऑप्शनल बद्दल या ठिकाणी चर्चा केली. उद्या आपण इतिहास GS वर आणि हिस्ट्री ऑप्शनल वर असे 2 लेक्चर्स YouTube सेशनवर या ठिकाणी चालणार आहे. अशाच पद्धतीने नेहमी लेक्चर या ठिकाणी पाहत चला. आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाणच्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला इथे या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यावरनं तुम्ही ऍप देखील जरूर डाउनलोड करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.